हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल। आजचा व्लॉग खूप खास आहे। बेल्जियममध्ये बोनहेदन म्हणून सिटी आहे, तिकडे त्यांचं डान्स फेस्टिवल त्यांनी आयोजित केलेलं आहे। बोनहेदन डान्स फेस्टिवल हे खूप फेमस डान्स फेस्टिवल आहे। वेगवेगळ्या कंट्रीमधून डान्सर त्यांचा फोक डान्स परफॉर्म करायला इथे येतात। इथे फर्स्ट टाइम इंडियाचा डान्स परफॉर्मन्स होणार आहे आणि ते करायचं भाग्य मला आणि माझी फ्रेंड वैष्णवी आमच्या दोघींना मिळत आहे। वैष्णवी आणि मी आम्ही दोघी ॲज अ इंडियन टीम म्हणून तिकडे परफॉर्म करणार आहोत। आम्ही महाराष्ट्रीयन फोक डान्स थीम चूज केलेली आहे। आम्ही या सगळ्याची तयारी कशी केली हे तुम्ही बघून या। तोपर्यंत आम्ही लोकेशनवर जाऊन पोहोचतो। पुन्हा भेटू लोकेशनवर। तुम्हाला आमच्या परफॉर्मन्सबद्दल आणि आमच्या प्रॉप्सबद्दल सांगणार आहे। तर आमच्या परफॉर्मन्समध्ये 6 गाणी आहेत। आम्ही ॲज अ टीम म्हणजे मी आणि वैष्णवी ॲज अ इंडियन टीम म्हणून परफॉर्मन्स करणार आहोत। तर वैष्णवी आणि माझी ओळख तर ॲटलस कॉप्कोपासूनची आहे, तेव्हापासूनची आम्ही घनिष्ठ मैत्रिणी आहोत। तर आम्ही असं ठरवलं की आपण आपल्या महाराष्ट्राचेच फोक डान्स दाखवूया। आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप फोक डान्स आहेत, ते जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात। तर त्यांची अशी लिमिट होती की 15 मिनिट्स मॅक्झिमम 12 to 15 मिनिट्स तुमचं सॉन्ग पाहिजे। तर आम्ही असं केलं, आमच्या सॉन्गमध्ये आम्ही 6 गाणी घेतले आणि प्रत्येक गाण्यामध्ये एक एक लोकनृत्याचा प्रकार घेतला। आमचे पहिलं आहे लावणी, मग कोळी डान्स, मग दिंडी म्हणजे आपला वारकरी डान्स, आणि मग पोवाडा, लेझिम आणि आपला गोंधळ। हे आपले 6 सॉन्ग झाले। तर आम्हाला या सगळ्यासाठी पाहिजे होती आपली महाराष्ट्रीयन नऊवारी। तर मी बेल्जियममध्ये बऱ्याच ऑनलाईन फेसबुकच्या ग्रुपवर विचारलं की आहे का असं काही ड्रेपरी शॉप जिथून मला नऊवारी मिळू शकेल ॲज अ रेंटवर ह्याच्यावर। तर तिथून मला एका टीटू म्हणून तिचा रिप्लाय आला की तिचं मल्हार पथक आहे बेल्जियममध्ये आणि ते पूर्ण बेल्जियम ढोल ताशा तर त्यांचा शो करतात। तर ती बोलली की आमच्या पथकांच्या मुलींच्या साड्या आहेत, तर तुम्हाला मी देते। आणि ती इतकी गोड आहे, म्हणजे तिने मला ब्रूचपर्यंत नऊवारी साड्या आणि 2 लेझिम तिच्या पथकांमधलेच ते तिने मला प्रोव्हाइड केले। तर थँक्यू टीटू की तू मला प्रोव्हाइड केले। आणि मग नेक्स्ट आम्हाला कोळी डान्ससाठी पाहिजे होती टोपली। तर ती टोपली आणि थोडं वारकरी डान्ससाठी आम्हाला टाळ पाहिजे होते। हे सामान थोडंफार आम्हाला मागवायचं होतं, थोडेफार दागिने घालायचे वगैरे मागवायचे होते आम्हाला। तर आमच्या ॲटलस कॉप्कोमधलीची फ्रेंड आहे अश्विनी, तिने आम्हाला हेल्प केली यामध्ये। तिचे पॅरेंट्स येणार होते, त्या पॅरेंट्स थ्रू आमचं सामान आमच्यापर्यंत व्यवस्थित पोचलं। तर थँक्यू अश्विनी, तू आम्हाला हेल्प केली। तर मी तुम्हाला आता आमचे प्रॉप दाखवते। तर पहिला प्रॉप मी तुम्हाला दाखवते लेझिम, जे की मला टिटूने दिलेलं आहे। हे तिच्याच पथकातलं लेझिम आहे, मल्हार पथक। 2 लेझिम तिने दिलेलं आहे। ते टोपली, ही टोपली आहे माझ्या एंगेजमेंटची। माझ्या एंगेजमेंटच्या वेळेस मयूरपणे टोपली घेतली होती, ती आता या अशी कामाला येईल असं मला वाटलं नव्हतं, पण खूप छान अशी डेकोरेटिव्ह टोपली आहे। ती आम्ही कोळी डान्ससाठी यूज करणार आहोत आणि गोंधळसाठी पण थोडंफार यूज करणार आहोत सामान ठेवायला। आणि या टाळ आहेत आमच्या, ज्या आम्ही इंडियावरनं मागवल्या आहेत, 2 टाळ दिंडी डान्ससाठी। वैष्णवीनी मागच्या वीकमध्ये घरी झेंडा बनवलेला आहे। हा आहे तो झेंडा, गुंडाळून ठेवलेला आहे। हा आहे तो झेंडा जो की आम्ही वारकरी डान्समध्ये वापरणार आहोत।
आम्ही आता लोकेशनवर पोहोचलो आहोत, आतमध्ये चाललो आहोत. ऑर्गनायझिंग टीम मेंबरनी आम्हाला रिसीव्ह केलं. ही आमची चेंजिंग रूम आहे. आम्हाला चेंज करायला किंवा रेस्ट करायला त्यांनी दिली आहे. समोर मिरर आहे आणि त्यांनी असे आम्हाला आय कार्ड दिलेले आहेत 2 दिवसासाठी. आमचं प्रॉपचं सामान. आणि वैष्णवी. आत्ता या छोट्या मुलींचा परफॉर्मन्स आहे, त्या विंगेमध्ये थांबल्या आहेत. हा स्टेज आहे, तिथे आम्ही परफॉर्म करणार आहोत. प्रेक्षक बसलेत. आमचा परफॉर्मन्स झाला. आयोजक येऊन सांगून गेले की त्यांना खूप आवडला आणि लोकांचा रिस्पॉन्स पण खूप चांगला होता. आज फर्स्ट डे आहे, उद्या सेकंड डे आहे आमचा परत परफॉर्मन्स. आज बोन हेदन डान्स फेस्टिवलचा डे 2 आहे. आज मी रेड साडी घातलेली आहे. काल आमचा परफॉर्मन्स झाल्यावर खूप लोक येऊन ॲप्रिशिएट करून गेले. युरोपियन लोकांसमोर आपली महाराष्ट्रीयन संस्कृती दाखवल्याचा आम्हाला खूप आनंद आहे. Ai morena de Goiás, ai morena de Goiás, te vejo numa chalana navegando em meu olhar. Ai morena de Goiás, ai morena de Goiás, ai gente nos teus olhos é um tempo complicado.
लाईव्ह म्युझिशियन आहेत. I really like the performance. I am generally impressed by the positivity, the colors, the quality, and the overall atmosphere of the performance of these two ladies that I saw. When I saw them behind stage, I was already in the atmosphere by just the smell of the curcuma that I saw on the papers. It's an absolute must to see these two ladies. Thank you. I think it was very good, knowing that you are only started to make real performance since yesterday. We are very happy with what you did, and we are very happy that you were in our festival. आता जे आम्हाला कुपन दिलेत ते कुपन यूज करून आम्ही ज्यूस घेतोय. लोक पण सगळे एन्जॉय करत बसले आहेत. आमचा सेकंड डेचा परफॉर्मन्स झालेला आहे. आमच्या दोघींचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता. ऑडियन्सचा रिस्पॉन्स पण खूप चांगला होता. बेल्जियन लोकांसमोर महाराष्ट्रीयन संस्कृती दाखवायला आम्हाला खूप छान वाटलं. तुम्हाला आमचा व्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.